म्हणायचं? दिवसा असं आबळ भरून आलंय. आजा, आजा, बाहेर ये. अरे काही प्रीत म्हणायचं? म्या म्हणलं नव्हतं तीच बरं नाही. संकट येणार वय, संकट येणार. अरे बाबा, कधी काही प्रीत होईल काही सांगता येत नाही. तुम्ही असं करा, तुम्ही समजानी पडवीत बसा. चला. म्हातार बाबा, म्हातार बाबा, आजाव. अरे काय म्हातार बाबा, अरे तो म्हटला तसंच झालं. बाप जन्मात असं काय बघितलं नव्हतं बाबा. अरे हे तर काहीच नाही, ही तर सुरुवात आहे. अरे हे असं चालू राहिलं तर समधी वस्ती उडून जाईल की बाबा. देवा, समदेसनी या संकटात वाचीव. अरे गाव देवीच्या देवळीवर काम टाकून देवीला बी झाकलं या. तर म्या म्हणतो देवासनी हात तर कशी जाणार? अरे आजा, पर त्या राक्षसांनी सांगितलं नव्हतं का देव असो का देवी असो कुणाची बी पूजा करायची नाही. खरं तर ह्या आधीच आपण देवळीवरचं कांबळ काढायला पाहिजे होते. वस्तीवर पूजा करायला हवी होती. माथ्यावर भंडारा लावायचा आणि घ्यायचं देवाचं नाव. चला, म्या काढते देवळीवरचं कांबळ. देवीला अशी झाकून नाही ठेवायची म्या. चला. तुझी श्रद्धा तुला पावणार बानू. मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास तुला तारणार. बानू, बानू, अगं काय करायचं ठरवलंस परी? आबा, समध्यांनी माथ्यावर भंडारा लावायचा आणि राक्षसानं झाकलेली गावदेवी मोकळी करायची. अरे पर ते राक्षस होतं वस्ती आलं आणि समधी वस्ती पिटवून दिली म्हणजे. अरे या रांग्या, अरे माझी लेक असून पुढे झाली या. आणि तू नाही म्हणतोस होय? अरे पण तसं नव्ह आजा. अरे काहीतरी विपरीत घडलं तर मग होय होय. अरे उद्या काय झालं तर करायचं काय? माझा देव माझ्या संग आहे.